माणसानं स्वप्न पाहणं आवश्यक आहे, मात्र स्वप्न असं पाहिलं पाहिजे की चांगल्या झोप उडली पाहिजे। जसं मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेकांची झोप उडाली, अशा प्रकारची उदाहरणं देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मोठं होण्याचं स्वप्न पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय। त्याचबरोबर त्याने आपली मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छाही यावेळी बोलून दाखवली। त्याबरोबर तिकीट वाटपाचं काम लोकशाही पद्धतीनं सुरू राहावं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। पहिलं म्हणजे दुसऱ्याचे झोप उडाले पाहिजे। तुमच्या लक्षात येतो विषय नाथा बोला स्वप्न पाहिलं मुख्यमंत्री मी होणार की दुसऱ्या अनेकाच्या झोप उडल्या होत्या। जीवनामध्ये ध्येय आणि ध्येयाप्रती राहणं हे या वयापासूनच आपल्याला शिकलं पाहिजे। पार्लमेंटरी बोर्ड याबाबत निर्णय घेत आहे। 40 वर्ष झाले महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये मी सक्रिय काम करतोय। पार्लमेंटरी बोर्डामध्ये आहे, राष्ट्रीय कार्यसमितीमध्ये मी आज काम करतोय। त्यावेळी प्रक्रिया जी आहे तिकीट वाटपाच्यामध्ये किंवा अन्य असेल ते लोकशाही पद्धतीने सुरूच राहतं। आणि त्यावेळी नाथाभाऊनं सांगितलं काय किंवा गिरीभाऊनं सांगितलं काय यावर नसतं, त्यासाठी कोणाच्या शिफारशीने तिकीट दिलं जात नाही। तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे काही स्पर्धेमध्ये उमेदवार असतात त्यांचं कामकाज, त्यांची परिस्थिती, निवडून येण्याची क्षमता लक्षात घेताना पार्लमेंटरी बोर्ड उचित निर्णय घेत असतं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।